अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात भीषण दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी चाकू व तलवारीचा धाक दाखवत घरातील कपाटे फोडून सुमारे 70 ते 75 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे नागलवाडी व परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगराळ भाग व मराठवाड्याच्या सरहद्दीवर भगवानगडच्या पायथ्याशी असलेल्या नागलवाडी गावातील सेवानिवृत्त शिक्षक राम मारुती गीते वय 65 हे पत्नी छाया गीते यांच्यासह शुक्रवारी रात्री घरी झोपलेले असताना मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर दरोडेखोरांनी दोघांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील कपाटांची उचकापाचक केली. या दरोड्यात सुमारे 55 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, गंठण, अंगठ्या, राणीहार, बांगड्या, मंगळसूत्र, लॉकेट, कानातील दागिने तसेच 1 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे 70 ते 75 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आलाय. दरोडेखोरांनी काही वेळ घरात धिंगाणा घालत मौल्यवान वस्तू गोळा केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. भयभीत झालेल्या गीते दाम्पत्यानं लगत राहणाऱ्या खेडकर कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर आरडाओरड झाल्यावर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रात्री स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपअधीक्षक राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसेतज्ञ पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केलाय. परिसरात भीतीचे वातावरण या धक्कादायक घटनेमुळे नागलवाडी, गोळेगाव आणि कोनोशी परिसरात नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरलीये. ग्रामीण भागातील घरांवर सशस्त्र दरोड्यांच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केलीये. उशिरा शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक महाले पुढील तपास करत आहेत. नागरिकांचा संताप, चौकशीची मागणी. तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालीये. काही नागरिकांनी पोलीस व गुन्हेगारांमध्ये संगनमत असल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. बोधेगाव स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रश्न कायम. प्रलंबित मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बोधेगाव परिसरातील वाढती गुन्हेगारी, वाढलेली लोकसंख्या आणि विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न आज तागायत प्रलंबित राहिल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या अखत्यारीत सुमारे 36 गावं येतात. चोरी, घरफोडी, दरोडे, भांडणं तसेच इतर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मात्र स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अनेकदा तक्रारदारांना मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागतो. तसेच गुन्ह्यांच्या तपासातही विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांनी वेळोवेळी बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याची मागणी शासन आणि पोलीस प्रशासनाकडे केलीय. मात्र अद्याप त्यावर ठोस निर्णय झाला नसल्यानं हा प्रश्न भिजत घुंगट ठरत आहे. दरम्यान वाढती लोकसंख्या, व्यापारी व्यवहार आणि वाहतूक लक्षात घेता बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे तातडीनं सुरू करावे अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागलीय. शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देत लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा बाळासाहेब धाकणे यांनी व्यक्त केलीय.